परळीमध्ये चाललंय काय, बीड जिल्ह्यात चाललंय काय, हा प्रश्न महाराष्ट्राला पडतो. आणि रोज एक घटना बाहेर येते. घटना एवढी गंभीर असते, की हळहळ करून टाकणारी घटना असते. तोईत खान नावाच्या मुस्लिम तरुणाला अतिशय निर्घृणपणे संपवलं आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्याला पटरीवर फेकलं. त्याला न्याय कोण देणार? त्याचे आरोपी अटक कोण करणार? सकाळपासून पीडित कुटुंब पोलीस स्टेशनला बसलंय. पण पोलिसांना हेच आयडेंटिफाय होत नाही, की ही घटना केली कुणी? झाली कशामुळे? या घटनेचा तपासच लागत नाही. का लावायचा नाही, असा सुद्धा प्रश्न या माध्यमातून पडतो. पाठीमागं मी भेट दिली होती उमेश दळवी या दलित तरुणाला सुद्धा अतिशय निर्घृणपणे संपवलं. सोनवणे नावाच्या एका तरुणाला अंजनवतीमध्ये संशयास्पदपणे संपवलं. चर्मकार समाजाच्या एका महिलेला पूर्ण शरीरावरती तिला एवढं भयंकर मारहाण केली, की ती सुद्धा संपली असती. आणि हा तोईत खान त्याच्या प्रायव्हेट पार्ट पासून सगळीकडे एवढे गंभीर वार आहेत, की झालेली हत्या एवढी अमानवीय आहे, की ते सांगूच शकत नाही. आणि त्या संदर्भात एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे आणि ती सुद्धा हादरवून टाकणारी आहे. मागच्या काही काळामध्ये मुस्लिमांना भयभीत करणाऱ्या काही संघटनांची बीड जिल्ह्यात एंट्री झाली. ती एंट्री रोखली असती, त्या एंट्र्या रोकायला पाहिजे होत्या. कारण त्या सगळ्या बेकायदेशीर ॲक्टिव्हिटीज आहेत. गुन्हेगारांना जन्म देणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे. बीड जिल्हा हा सेन्सिटिव्ह झालेला आहे संतोष देशमुख हत्याकांडानंतर. तरी सुद्धा बीड जिल्ह्यातला कायदा व सुव्यवस्था राहावा यासाठी तिथं कोणताही प्रयत्न होत नाही. रोज एक घटना घडते, रोज एक घटना बीडची टीव्हीवर दिसते आणि रोज त्या ठिकाणी हत्याकांड होताना दिसत आहेत. याला आळा घातला जात नाही. पोलिसांचा पाहिजे तसा धाक वाढत नाही. पोलिसांना चॅलेंजिंग करणाऱ्या ह्या घटना घडवल्या जात आहेत का, अशी सुद्धा शंका निर्माण होत आहे. पोलिसांमध्येच गडबाजी झाली आहे का, असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. SP त्या ठिकाणी काही करायला जात आहेत, तर त्यांना रोखलं जातंय का? किंवा नेमकं काय षडयंत्र आहे, हे एकदाचं पुढं आलं पाहिजे. कुठंतरी काहीतरी घडतंय आणि काहीतरी दाबलं जातंय, त्याशिवाय ह्या घटना घडत नाही. बीडचा कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. आणि अनेक दिवसापासून पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांचा बीड जिल्हा दौरा सुद्धा झालेला नाही. त्यांचं बीडकडे लक्ष नाही. त्यांचा व्याप वाढलेला आहे. मी वारंवार सांगतोय, जर व्याप वाढला असेल तर राजीनामा देऊन बाजूला झालं पाहिजे. उगाच विनाकारण वेठीस धरायचं आणि दुर्लक्षित करायचं आणि मग यात नंतर कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊन अनेक निरपराध बळी बीड जिल्ह्यामध्ये जात आहेत. तोईत खान मुस्लिम आहे म्हणून त्याला न्याय मिळणार नाही का, हा प्रश्न मी विचारतोय. ही तोईत खानची हत्या संपूर्ण मुस्लिमांना भयभीत करण्याची एक प्रक्रिया आहे का, असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. म्हणून मुस्लिम बांधवांना मी आव्हान करतोय, की या हत्येनंतर तरी रस्त्यावर या, नाहीतर असे अनेक तोईत खान आपल्याला मोजत बसावं लागेल. आपल्याला मी पोलिसांना आव्हान करतोय, की तात्काळ याचा छडा लावा. सत्य बाहेर आणा. कशातून झालंय ते सांगा. याचा जर संशयास्पद अशाच पद्धतीने तुम्ही तपास आणि तुमची यंत्रणा ठेवली, तर मात्र या संदर्भात संदिग्धता वाढत जाईल आणि तोईत खानच्या न्यायाचा लढा राज्यव्यापी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेना इशारा देत आहे. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी तात्काळ दखल घ्यावी. राज्याचे गृहमंत्रीच त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आणि बऱ्याच गोष्टी असल्यामुळे घटना घडवताना आरोपी सुद्धा भयभीत होत नाहीत, हे सुद्धा वास्तव आहे. तरी पण सरकार म्हणून याच्यात भूमिका घ्या. कायदा व सुव्यवस्था राहायला पाहिजे. लोकांचा जीव वाचला पाहिजे. यासाठी पोलिसांना कामाला लावा. हे कोण घडवतंय, का घडवतोय? अतिशय तरुण असलेला हा युवक तोईत खान अतिशय एक डॅशिंग युवक होता आणि त्याला अतिशय हळहळ करून अमानवीय पद्धतीने संपवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे मी मागणी करतोय राज्य सरकारकडे, की किती उमेश दळवे, किती सोनवणे, किती चर्मकार समाजाच्या महिला
उद्ध्वस्त होताना बीडमध्ये आम्ही बघणार आहेत. संतोष देशमुखला न्याय मिळाला नाही आणि त्याच्यानंतर संतोष देशमुख सारख्या घटना रोज घडतायत. त्याच्यामुळे यात कोण इन्व्हॉल्व्ड आहे, हे कोण घडवतंय, याची सुद्धा सखोल चौकशी आता झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे.